नशा मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है। सानू त्या बॉलच्या नादात या कपलने 1,500 रुपये संपवले। नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर व्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आज आहे महाबळेश्वरमधला तिसरा दिवस आणि आम्ही आता निघायच्या तयारीमध्ये आहोत। म्हणजे जस्ट गाडीमध्ये बॅग लोड करतो आणि निघतो इथून। पण इथून आता इथून जवळच मॅप्रो आहे, तर मग मॅप्रो गार्डनला जाऊन थोडीफार जी काही खरेदी असेल ती करू आणि नंतर लगेच निघू। कारण की सकाळीच बरेच जणांचा नाश्ता झालेलाच आहे, तर आता कुठं थांबायची काही गरज नाही वाटत। तर डायरेक्ट आपण नेक्स्ट लोकेशन जिथं असेल ती दाखवतो तुम्हाला। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। फार्म हाऊसच्या बाहेर जरा फोटोशूट चालू आहे। फोटोशूट झाला का निघतो। हा फार्म हाऊस आहे, पॅसिफिक विला म्हणून फार्म हाऊस होता आमचा। पाऊस आलाय, चला निघा। फोटोशूट चला। साईडचा व्ह्यू पण मस्त आहे, एकदम भारीच आहे एरिया। आता निघालोय फार्म हाऊस वरून। तर आम्ही जो विल्ला बुक केला होता ग्लोबल विल्ला हॉस्पिटॅलिटी यांच्याकडून, जर तुम्हाला कोणाला लागला तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि कॉन्टॅक्ट शेअर करतोय, तर नक्कीच व्हिजिट करा। सिद्धिराज खामकर नाव आहेत त्यांचे। चांगले रिजनेबल रेटमध्ये त्या विल्ला अवेलेबल करून देतो। मी त्यांचं लोकेशन टाकून ठेवतो, जिथं 2-3 दिवस आम्ही स्टेला होतो महाबळेश्वरमध्ये। महाबळेश्वरमध्ये येताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी स्टार्टिंगला म्हणजे जे एंट्रन्सला येताना जी पावती फाडली जाते, ती पावती ते असे फोल्ड करून ठेवतात। पावती जी आहे ती 200 रुपयाची पावती असते, पण आपल्याला जे दाखवताना ना, मी आत्ता जस्ट चेक केले आम्ही, 100ची पावती होती। पण आत्ता आम्ही जस्ट चेक केल्यानंतर समजलं यांचं स्कॅम असं असतं का 100 रुपयाची पावती फाडून तिथं 200 रुपये घेतात आपल्याकडून। तर नेहमी लक्षात ठेवा ही गोष्ट इथं आल्यानंतर। स्ट्रॉबेरी क्रीम पूर्ण थीम स्ट्रॉबेरीचे आहे, खूप भारी वाटतं एरिया। आम्ही थांबलेलो का मानसी वगैरे असं बाहेर असेल म्हणून, पण ते आमच्या आधीच शॉपिंग करायला घुसलेले आहेत, म्हणून वाट न बघता आम्ही पण आतमधून शॉपिंग करून घेतो। आज संडे आहे तर फुल गर्दी आहे। लवकर होईल शॉपिंग तर बरे आहे, कारण की इकडंच 2 तास वगैरे जातील आरामात। लुटो दौडो प्रसादीचा लाभ टेस्ट करून घेतो आता सध्या। या साईडला सिरप वगैरे भेटतात। व्हॉट्सअप देखो ना, ऑफर चालू होतं। अच्छा लाईन आहे का? ठीक आहे, एवढा काय मंदिर आहे का काय? त्याचा नंबर गेला सर, मंदिरात आल्यावर काय करतो? काकरा घेतो इथून, मेथी काकरा आणि चीज काकरा ना, चीजच्या काकरा घेतो। सायलीचे जास्त फेवरेट आहे ते। म्हणजे नाटोचे वेगवेगळे प्रकार आहेत। आणि चॉको चिप्स। मोजितो बनवून देतात का? इथं मोजितो बनवण्यासाठी थांबलो।
कशासाठी थांबलीस तू? जेवायला थांबायचं. तीर्थ टेस्टिंग एवढी केलंय ना की जवळजवळचा म्हणजे नाश्त्याचा कोटा पूर्ण केलाय. नाश्त्याचा कोटा पूर्ण झाला आहे, एवढी टेस्टिंग केलेली आहे. क्वालिटी वर्सेस क्वांटिटी यावंच लागतं. अशाल तर परदे अशाल. नशा कसं आहे टेस्ट? नाही क्लिअर होईल. चेस भारी आहे, मस्त आहे ना? आवडला? चला कोटा पूर्ण. आता थंडाची सोय झाली, आता खाण्याची. मला भूक लागली जाऊ. ठाकरे खाऊन घे. जवळजवळ अर्धा लिटर थंडा पिला जातो. दियानी अर्धा लिटर थंडा नाही घेतलास. कुठे आहे तुझ्या ह्याच्यात? कुठं आहे? इथं फक्त काकरा दिसतोय. गंडवाची कामं पिशून. अच्छा, पूर्व तर हात हलवत आली तिथं. हात हलवत आलेली ती बोलते पूर्वाच्या पॅकेट दिलाय बोलते सिरप. कुठं आहे? चीज काकडे ट्राय करून बघतो. फ्री का कटेगा, सब में बटेगा. ते ताण लागली थंडा पिऊन. तेवढे लांबची धावत आली, तेवढं लांबून आली काकरा खायसाठी. सौरभ ताण लागली, आता थंडा पिऊन उचल परत. थंडा पिवायला लावचल. आता दूध कोल्ड्रिंक. आता मस्त लागले ना. हे सर्जन दूध कोल्ड्रिंक कुठं आहे? तुम्ही मूत कोडिंग म्हणताय. मसाला सेपरेट होतो का? दिया चौथा राऊंड. आता पिझ्झा ऑर्डर केलेले आहेत. कुठले पिझ्झा आहेत रे? कुठले पिझ्झा? हा पण ते दोन्ही पिझ्झा समजला मला. शिमला मिरची टॅमॅटो. शॉपिंग झालेलं आहे सगळे खरेदी करून झाले आमचे. आता निघतोय. नाश्ता वगैरे पण झाला. आता निघू आम्ही इथे. आता आम्ही आलो आहे, सगळी खरेदी करून आलो. आता चॉकलेटचा गेम खेळा. म्हणजे इथं एक रोपसारखं आहे, दाखवतो मग मी गेम. साईडला ते छोटे किती 35 ते 50 किलोपर्यंत वेट घेऊ शकता असे. आणि त्यांना लटकवलं जातं वरती. आणि जेवढ्या हातात चॉकलेट येतील ना ते आपल्याला भेटू शकतात. हां, सानू आमच्यातून सानू चाललेली आहे. सानूला तिकीट भेटलं कारण तिचा वेट कमी आहे. त्याच्यामुळं 50 किलोच्या आतमध्ये ती बसते आमच्या ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे ती चॉकलेट जेवढी भेटतील ना तेवढी उचल. हे असे चिकटून ठेव. अशी चॉकलेट पकड. सगळ्यांना पुरली पाहिजे. सानू तिला लाज वाटतंय. तुला काय? मला केलाच आहे. हा, एक्सपर्ट ॲडवाईज. तांदूळ उचलायचं नाही, ते चॉकलेट आहेत ती. आमचे दियाला पण जायचं आहे, पण तिचे एवढी लोक सगळे ओळखीचे आहेत. ती लाजतं इकडं का मला हसतील म्हणून. आता इथं हसायला कोण आलाय? आपण ओळखत पण नाही कोण. तुझा वेट पण आहे 45. 50चा वेट असेल ना ते वेटमध्ये घेतात. 42 आहे मॅम. मग जा ना भाई. 42 आहे बघ. आपल्याला चॉकलेट भेटेल गावाला. सानू नाही, दिया घाबरते. सॉरी, दिया डर के आगे जीत है. जाओ. जबरदस्त जबरदस्त. गणपती बाप्पा मोरया. नुसतं तोंडाशी नाही
आमच्या दियेला अजूनपर्यंत हाऊस आहे का काढायचं आहे म्हणून, पण ती जात नाही कारण की हे सगळी लोक तिचे एवढी ओळखीची आहेत ना का ती सगळे असतील हिच्यावर. दिया काय वाटते तुला? 42 वेट आहे ना तुझा? 42 वेट आहे ना, मग जा ना. माझं असं तर गेलो असतो मी. मेरी शक्तियाँ चली गई. मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है. सानू, कम ऑन सानू. मैं उठ रही हूँ. आपल्याला कोण पाहिजे? पाय पायात पण आहेत, पायात पण आहेत. काय फालतू गिरीशी. वा सानू, सानू तुझे डबल उचलली तिने. परत जाऊ का? बास्केटबॉल सारखा गेम आहे. बास्केटमध्ये गेल्यानंतर एक टेडी भेटते त्याच्यावर. सगळे सॉफ्टवेअरच भेटले. दर्शन ये नाही नाही आय शप टाक टाक टाक. काढली चालू आहे हा. त्या बॉलच्या नादात या कंपनीने 1,500 रुपये संपवले. मनाली पण ट्राय करते आता, म्हणजे बराच टायमानंतर तिने हिम्मत केली का गेम खेळूया आपण. हा बस बस झाली सोय आपली. आमचा कालचा प्लॅन होता गो कार्टिंग करायचा, पण पावसाच्यामुळं काल करायला नाही भेटला, तर तो आज आम्ही करून घेतो. आम्ही ॲक्च्युअलमध्ये आता जाणार होतो प्रतापगडला. निघता निघता बरं प्रतापगड करून जाऊ, पण पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं मग बरं इथून नॉर्मली गो कार्ट करून निघूया इथून डायरेक्ट. रेड बटनच्या इथं करतो गो कार्टिंग. पहिल्यांदा एक्सपिरियन्स इकडे डायरेक्ट एकविरा मोटर्स. थांबवायचा नाही मधील. पूर्वा चालवशील ना? तुला चालवशील? सानू सानू हा एक्सपर्ट. हिने क्लास लावून इकडे शिकायला आली. क्लास लावून इकडे शिकायला आली. वॉटरप्रूफ आहे ना? नाही ऐक ना ट्रायपॉड तिथं हे मधीत लाव ना, भारी होईल. ओके
रायडर चाललेत सगळ्या. या माझीकडे गाडी घेतली असेल तुम्ही. मी का चल येऊ दे ये चल. दिया ताराराम पंप. हे सुसाट घे जरा फास्ट घे. रेस कर ब्रेक वरची बाय काढ. ब्रेक सोड आणि हा या. सुरभी पलव. सुरभीने ताराराम पंप बघितलंय. ताराराम पंप. मी का ओके. हो रे बाप. इकडे बघ. दर्शन आलं सध्या. दर्शन आणि प्रणव फुल रेसिंग. मानसी पलव. आता गो कार्टिंग करून घाट उतरून जरा खाली आलो. मला अजून पूर्णपणे नाही उतरलो आहे, पण सह्याद्री रेस्टॉरंट म्हणून आहे तिथं आता थोडं जेवून घेतो. टाईम पण जास्त झाला आहे. 4:30 वाजून गेलेत, तर जेवून घेऊया. आता अर्धाच घाट जसं उतरून झाला आमचा आणि भूक लागलेली आहे, कारण की सकाळपासून तर जास्त काय मला वाटतं रूमवरूनच निघलेलो खाऊन. त्याच्यानंतर काय खायला भेटला नव्हतं, तर डायरेक्ट आम्ही आता सह्याद्री हॉटेलजवळ थांबलो आहे. जेवून घेऊ इथून आणि नंतर मग डायरेक्ट कंटिन्यू करू. तर डायरेक्ट संध्याकाळी वगैरे जर काय मध्ये काय भेटला काय पॉईंट वगैरे तर ठीक, नाही तर मग आपण कंटिन्यू घरचा प्रवास चालू करू. ऑलरेडी लेट आलेली ऑर्डर. 1-1.5 तास जास्त नुसतं सूप बनवायला गेला आहे, त्याच्यामुळं चांगले नाही. आणि सगळ्या याही ते सूपमध्ये पहिल्यापासूनच त्या नूडल्स फ्राय नूडल्स टाकून आणले. क्वालिटी पण नाही, क्वांटिटी पण नाही. हॉटेल सह्याद्री. सह्याद्रीच आहे हॉटेल. हॉटेल सह्याद्री महाबळेश्वर रोडवरून जवळच आहे. येऊ नका कधी. चुकीचा स्पॉट आहे या. सगळी नूडल खा. पब्लिक बाजू काही फोडणं टाकू शकत. पब्लिक पूर्ण वरती चढलेलं आहे. आत्ता जस्ट म्हणजे जवळजवळ वाजले 10-10:15 झाले आहेत आणि आम्ही आता आलो आहे पलसप्याला. पलसप्याच्या इकडं हॉटेल जैवनमध्ये जेवायला थांबलो. आता इथूनच जेवून वगैरे आम्ही डायरेक्ट निघूया. आणि हा ब्लॉग मी इकडंच एंड करतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.